माझा म्हणजे ते काय आय हेट यूचं आय लव्ह यू झालं, पण ते मनापासून नाही झालेलं आहे. गुलाब भाऊसुद्धा मला आशीर्वाद देतील. गोकुळ गीते असेल, गणेश गीते असेल. मागच्या वेळेस मी कुंभचं काम सांभाळलं होतं नाशिकला, तर माझे एक जवळून संबंध आहे गणेशसोबत. गणेश एक साधा कार्यकर्ता होता, भाऊंच्या आशीर्वादाने आज तो मोठा झाला आहे, गिरीश भाऊंच्या आशीर्वादाने. आणि तो परिवार भाऊंच्या शब्दाच्या बाहेर जाऊच शकत नाही. पण मग जे काही काही राजकीय असतात विषय, ती महत्त्वाकांक्षा जागृत होते, महत्त्वाकांक्षा जागृत झालेल्या आहे गणेश भाऊ, गोकुळ भाऊ त्यांच्या. पण ते भाऊंनी सांगितलं आणि त्यांनी ऐकलेलं आहे. पण कार्यकर्ता आतून काय करतो आणि बसल्या बसल्या बिल्डिंग लागू शकते ना, हा विषय कशाचा आहे? रोकडाचा विषय आहे. बसल्या बसल्या बिल्डिंग लागू शकते. नंदू महाजनांना मोठं करण्या हे त्या भविष्यामध्ये विद्यमान आमदारांना घातक करू शकतो. नंदू महाजनांना मोठं करणं हे सर्वात चंदू पाटील यांना घातक ठरणार आहे. मित्र माझेही आहे चंदू पाटील आणि नंदू भाऊंचीच आहे. पण मग कसं होतं, भाजपची एक पद्धत आहे, जेव्हा आदेश येतो वरनं तेव्हा मैत्री वित्री ते काहीच जपत नाही. त्याचं उदाहरण मी आहे. गिरीश भाऊंचा मी एकदम जिवलग मित्र असल्यावरसुद्धा मला यावलला मदत करायची भाऊंनी स्पष्ट नाही सांगितलं होतं की मी पार्टी सोडून कोणाला मदत करू शकत नाही. भाजप आणि शिवसेनेचा जे दिसतंय ते वरवर दिसतंय का? वरवर दिसतं नाही, ती कटुता निर्माण झालेली आहे. एकामेकाच्या विरोधात इलेक्शन लढलेले आहे, एकामेकाच्या विरोधात अशा एक वेगळ्या पद्धतीने भाषणं झालेली आहेत. आणि उद्या जर शिवसेना अपेक्षा ठेवील की भाजपचा आमदार होईल आणि आम्हाला मदत करेल, होऊच शकत नाही. तुमच्या उमेदवारीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली. भाजपची कशी काय वाढेल? सगळ्यांचीच वाढलेली असेल जे काही असतील ते. आणि नंदू महाजनचं तर नक्कीच, कारण त्याचा मित्रपरिवार आणि माझा मित्रपरिवार शक्यतो एकच आहे.